मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे तो अक्षय खाली इथे त्या मुलींचा जीव वाचवून त्यांना बोलत असतो की इथे कोण आलं होतं, काय झालं, असं त्यांच्याशी विचारत असतो. त्यावर ती मालविका म्हणते, मी सांगते आत्ता अनोळखी माणूस इथनं मध्ये घुसला आणि ह्या दोघींना उगाच उचलून घेऊन जात होता, असं ती त्या अक्षयला सांगते. त्यावर अक्षय म्हणतो, खरंच आत्या जे काही म्हणत होती ते बरोबर होतं की आणखी एक जणीची ह्या मुलींना सांभाळण्याची गरजच आहे. ठीक आहे, तुम्ही या उद्यापासून नोकरीला, कारण म्हणजे तुमची ज्या प्रकारे ह्यांनी तुमचा जीव वाचवला आणि त्यानंतर तुम्ही असं वाटतं तुमच्या कामावरून आणि तुम्ही जे काही स्वतःचं वर्णन केलं त्यावरून की तुम्ही ह्या मुलांना अगदी योग्य प्रकारे समजू शकता आणि त्यांचं मन देखील ओळखू शकता. त्यामुळे तुम्ही आता या आणि उद्यापासून कामावरती या, असं तो त्या मालविकाला सांगतो. आणि त्यानंतर मालविका त्या दोघींना बाय म्हणायला त्यांच्याजवळ जात असते. तेवढ्यातच तिचा पाय घसरतो आणि त्यानंतर ती खाली पडते. त्यावर तो अक्षय तिला पकडतो, तिला सावरतो आणि त्यानंतर ती त्या दोघींना बाय म्हणून तिथनं निघते. त्या इरावतीने पाठवलेला असतो, तो त्याला सांगायला आलेला असतो की मॅडम काम झालं. तेवढ्यातच इरावती म्हणते, ठीक आहे मग मला का घाबरवताय, आणि त्यानंतर त्याचे पैसे त्याला देते आणि त्यानंतर तो माणूस तिथनं निघून जातो. त्यावर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते, चला तर मग आता काम फत्ते झालं आणि आता माझी मालविका अक्षयवर अशी काही जादू करेन की तो अक्षय प्रेमामध्ये तिच्या गुंतून जाईन आणि त्यानंतर मग एकदा का जेव्हा कधी रमा आणि अक्षय एकमेकांसमोर येतील त्यावेळेस मात्र अक्षयला तिळाईत काही फरक पडणार नाही, असं ती स्वतःच्या मनाशी सांगत असते. आणि म्हणते तेव्हा मात्र रमाला कायमचा फुल स्टॉप लागलेला असेल आणि म्हणते, मालविका आता तू लवकर तुझ्या कामाला लाग, त्या दिशेने तू पावलं उचल आणि त्या अक्षयला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून घे, असं ती स्वतःच्या मनाशीच सांगत असते. त्यानंतर इकडे अक्षय एकटाच विचार करत बसलेला असतो, कारण त्याला फार आश्चर्य आणि धक्का बसलेला असतो. ज्या वेळेस दहीहंडी फोडत असताना ती आरू खाली पडते त्यावेळेस तिच्या तोंडातनं बाबा हा शब्द न येता आई हा शब्द आला असतो आणि त्यावर ती रमा देखील तिला वाचवण्यासाठी तिथे गेलेली असते. ते सर्व चित्र त्याच्या डोळ्यासमोर वारंवार उभा राहत असतं. त्यावर तो असा विचार करतो, खरंच असं कसं होऊ शकतं, मी तर आरूला लहानपणापासून एकटीनं सांभाळलं आहे आणि मग तरी देखील तिच्या तोंडामध्ये आईचं नाव पहिल्यांदा कसं आलं असेल तिच्या ओठांवर, ह्या गोष्टीचा तो विचार करत बसलेला असतो आणि त्याला मनामध्ये वाईट देखील वाटत असतं. त्यावर तो म्हणतो, आता आरूला जास्त रमाजवळ ठेवणं योग्य नाही आहे, लवकरच आरोहीला रमापासनं दूर ठेवायला लागेल, असं तो स्वतःच्या मनाशीच विचार करत असतो. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे आरू येते आणि आरू अक्षयला म्हणते, बाबा काय झालं, तू माझ्यावरती चिडला आहेस का? त्यावर तो म्हणतो, नाही. मग ती आरोही म्हणते, हो तू चिडलाच आहेस बाबा, मग तू जर चिडला नाही आहेस तर इतिहास एकटाच का बसला आहेस विचार करत, असं त्याला विचारते. त्यावर तो म्हणतो, ये बाळा इकडे, असं माझ्यासमोर बस, मी तुझ्यावर चिडलो नाही आहे बाळा, पण मला थोडंसं वाईट मात्र नक्कीच वाटलेलं आहे. बाळा तू असं का वागलीस माझ्याशी, का खोटं बोललीस तो आरू, असं तो आरूला विचारतो. आणि त्यानंतर आरू म्हणते, बाबा कारण मला भीती वाटली होती, नाहीतर मी तुला सांगणारच होते, कारण तू माझी काळजी करशील आणि तू मला पार्टिसिपेट देखील होऊ देणार नाही, त्यामुळे मी तुझ्याशी खोटं बोलले. त्यावर तो म्हणतो, पण असं खोटं बोलायचं नाही आणि काळजी तर वाटणारच ना बाळा, असं तो त्या आरूला समजावून सांगत असतो. आणि काय रे बाळा, तू खाली पडताना मला का हाक मारली नाही, आई अशी हाक तू का मारलीस, मी तर तुला सांगितलं ना तुझा आई आणि बाबा मीच आहे आणि तुला आईच नाहीये, तरी देखील तू आई अशी हाक का मारलीस. त्यावर ती म्हणते, सॉरी बाबा, मलाच माहीत नाही माझ्या तोंडामध्ये आई असं का आलं, तो असं तिला विचारतो. आणि त्यानंतर ती म्हणते, बाबा पण आता इथून पुढे मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. त्यावर ती म्हणते, आता तरी माझ्यावर तू रुसला नाही आहेस ना, माझ्याशी बोल ना बाबा. त्यावर तो म्हणतो, बाळा मी तुझ्यावर चिडलेलो नव्हतो. त्यावर ती म्हणते, मग बट्टी का? त्यावर तो म्हणतो, हो. आणि ते दोघंही
दोघंही एकमेकांना हक करतात, मिठी मारतात आणि त्यानंतर तो अक्षय तिच्या अंगावरनं मायेनं प्रेमानं हात फिरवतो, तिची लाड करतो आणि त्यानंतर तिला झोपी घालतो. आणि त्यानंतर इकडे अण्णासाहेब सगळ्यांना पेढे खाऊ घालत असतात, पेढे वाटत असतात. त्यावर ते म्हणतात, पण तुम्हाला माहीत आहे का नेमकं मी हे पेढे का वाटत आहे? त्यावर तो म्हणतो, आज साई सरांचा आणि माझ्या मुलीचा रमाचा साखरपुड्याची जागा फिक्स झालेली आहे. चला चला लवकर हे बॉक्सेस उचला आणि सर्व स्कूलमध्ये हे पेढे वाटून या, सर्व स्टाफमध्ये देखील द्या, असं ते अण्णासाहेब तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगत असतात. आणि त्यानंतर इकडे रमा म्हणते, एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? त्यावर तो म्हणतो, गरज कशी नाही रमा, तूच सांग. तू माझी एकुलती एक मुलगी आहेस आणि आज तुझा साखरपुड्याची जागा फिक्स झाली आहे, मग एवढं तर करावंच लागणार ना, असं तिला सांगतो. आणि त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, पण मला याच्यामध्ये घेऊ नका. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, मग मला काय करायचंय ते करू का? त्यावर तो पेढे खायला लागतो. तर ती म्हणते, गोड खाऊ नका, बाकी सर्व करा, असं ती त्याला सांगते. त्यानंतर इकडे ते सर त्या अक्षयला देखील पेढे घेऊन येतात. त्यावर ते म्हणतात, हे कशाचे पेढे आहेत? तर तो सांगतो, आज आमच्या आर.के. मॅडमचा आणि साई सरांचा साखरपुड्याची डेस्टिनेशन फिक्स झाली आहे आणि त्याचेच हे पेढे आहेत. त्यावर तो अक्षय म्हणतो, ओ वा, मग तर हे पेढे नक्कीच खायला लागतील. त्यावर तो म्हणतो, सहसा मी गोड खात नाही कारण मला शुगर आहे, पण आता तुमच्या आर.के. मॅडमच्या साखरपुड्याचे हे पेढे आहेत म्हटल्यास तर खावेच लागणार मला, काहीही झालं तरी. त्यानंतर तिकडे रमा देखील येते आणि रमा हा सगळं प्रकार दुरूनच पाहत असते. त्यावर तो एक एक पेढा खाऊन खात असतो. त्यावर ती म्हणते, मनातल्या मनामध्ये तुम्हाला शुगर आहे तरी देखील तुम्ही हे का करत आहात? आणि तो एकावर एक पेढे उचलतच असतो. 4-5 पेढे तो एक सोबत खातो आणि त्यानंतर रमाला बघून तर आणखीनच पेढे खायला लागतो. त्यावर रमा तिथे येते आणि त्याला म्हणते, बास करा आता, इतर लोकांनाही तुम्हाला वाटायचे असतील ना, मग तिकडे जा, उगाचच त्यांना त्रास होईल. त्यानंतर ती म्हणते, तुम्हाला शुगर आहे, तुम्ही एवढे पेढे गोड खाऊ नका. त्यावर तो म्हणतो, त्याचं तुम्हाला काय, तुमच्या लक्षात आहे तर? त्यानंतर ती म्हणते, उगाच त्रास होईल म्हणून मी म्हणत आहे. त्यावर अक्षय म्हणतो, माझ्यामध्ये आता सगळं काही पचवण्याची ताकद आहे आणि तुमच्या लग्नाचा पेढा म्हटल्यानंतर तर मला तो खावंच लागेल. तर तो म्हणतो, कॉंग्रॅट्स. आणि त्यानंतर बाकीच्या तिथे काम करणाऱ्या लोकांना सांगतो, चला आता तुम्ही, आता लंच टाईम झाला आहे तर जावा तिकडे, सर्वांना सर्व करा. त्यानंतर ते माणसं तिथे निघून जातात आणि तो त्याचं काम करत असतो. तर रमा तिथे त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, आता बास करा, थांबवा आता, तुम्हाला जास्त गोड खाल्लेलं चालत नाही. त्यावर तो म्हणतो, एवढी काळजी, असं म्हणतो आणि म्हणतो, मग काय मग आर.के. मॅडम, तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय आहे? त्यावर ती सांगते, साई. आणि तो म्हणतो, वा, कसं काय हो, जमलं कसं तुम्हाला? म्हणजे तुम्ही दोघांनी ह्या माणसाला फसवून स्वतःला शेवटी हवं ते करत आहात, असं तिला म्हणतो. काय एकदाच तुमच्या मनासारखं झालं? त्यावर तो म्हणतो, ती रमा त्याला विचारते, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर तो म्हणतो, ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि त्यानंतर ते गरम असलेलं पातेलं बोलण्याच्या नादामध्ये उचलतो आणि त्याचा हात भाजतो. त्यानंतर रमा म्हणते, कसं हो तुमचं असं वेंधळ्यासारखं काम आहे, जरा लक्ष देऊन काम करता येत नाही का? एवढी 7 वर्ष झाले पण आणखी जशाला तसाच तुमचा स्वभाव आहे, असं म्हणून ती तिथे एका पातेल्यामध्ये पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये त्याचा हात भिजवते, त्या पाण्यामध्ये त्याचा हात घालते. त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो, पण 7 वर्षामध्ये तुम्ही तर फारच बदललात. त्यावर ती म्हणते, हो, मला आता तुमच्याशी काही वेगळं बोलण्याची गरज वाटत नाही, मी त्यासाठी इथे आले नव्हते, मला तुमच्याशी काहीतरी वेगळं बोलायचं आहे. त्यावर तो म्हणतो, पण मला एक सांगा, तुम्ही 7 वर्षामध्येच का केलं नाही लग्न? त्यावर ती म्हणते, तुम्ही तरी कुठं केलं लग्न, तो जाऊ द्या विषय, पण मला हे सांगा, आरोहीच माझी मुलगी आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की निदान 7 वर्षात जे प्रेम मी तिला देऊ शकले नाही, निदान 7 दिवस तरी तिने माझ्यासोबत राहावं, मला तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे, मला तुमच्यापासनं तिला लांब करायचं नाहीये. त्यावर तो म्हणतो, तुमच्या लक्षात आहे तर आपली एक मुलगी आहे. त्यानंतर तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि त्यानंतर ती म्हणते, बाबा तू इथे काय करतोय, चल ना, माझी स्कूल सुटली, चल लवकर घरी, असं तिला ती त्या अक्षयला म्हणत असते.
असते. त्यानंतर तिथे RK मॅडम ही आहे ते पाहून ती म्हणते, मॅडम तुम्ही देखील आमच्यासोबत चला, माझा बाबा तुम्हाला तुमच्या घरी सोडवेन. त्यावर ती म्हणते नाही नको. त्यावर तो अक्षय देखील म्हणतो नको आरू, त्यांचं जातील त्यांच्या कारने, आपण कशाला उगाचच त्यांना सोडवायला जायचं, त्यांच्याकडे असतील की पुष्कळ ड्रायव्हर. तेवढ्यातच ती म्हणते नाही बाळा नको, तुम्ही जा, मी माझं जाईल एकटी. तेवढ्यातच ती आरू म्हणते नाही मॅडम तुम्ही एकटी बिलकुल जायचं नाही, माझा बाबा फार स्ट्रॉंग आहे, तो तुम्हाला सोडवेन. तुम्ही जर एकट्या गेलात आणि तुम्हाला फुग्यावाल्याने उचलून नेलं तर मग काय करणार. असं म्हणून ती त्या दोघांचेही हात पकडून बाहेर त्यांना घेऊन जाते आणि त्या अक्षयकडे हट्टच करते, आपणच माझ्या मॅडमला सोडूयात. त्यानंतर तो ठीक आहे म्हणतो आणि ते दोघेजणे त्याच्या अक्षयच्या स्कूटरजवळ येतात, पण त्याची स्कूटर मात्र काही चालू होत नसते. त्यावर ती आरोही म्हणते बाबा काय झालं. त्यावर अक्षय म्हणतो थांब थोडं, माझी गाडी होईलच चालू, पण त्याची स्कूटर काही चालू होत नाही. त्यावर RK मॅडम म्हणतात आपण माझ्या कारने जाऊयात. त्यावर तो म्हणतो नको, काही गरज नाही आरू, आपण थोडा वेळ थांबल्यास होईल का माझी स्कूटी चालू. पण ती आरोही मात्र काही दम खात नाही आणि ती म्हणते चला मॅडम आपण तुमच्या गाडीमध्ये जाऊन बसूयात. त्यानंतर तो म्हणतो आधी तर काय मी तुमच्या हाताखाली काम करत होतो, तुम्ही माझ्या मॅडम होता, पण आता तर तुम्ही मला तुमचा ड्रायव्हर देखील बनवून टाकलेलं आहे, असं तो स्वतःच्या मनाशीच म्हणतो. आणि त्यानंतर इकडे तेवढ्यातच त्या अक्षयला एक फोन येतो. तो फोनवर बोलण्यासाठी तिथनं बाजूला जातो आणि तेवढ्यातच RK मॅडम आणि ती आरोही दोघीजणी त्या रमाच्या कारमध्ये जाऊन बसतात. त्यानंतर रमा मागे बसायला लागते. त्यावर ती आरोही म्हणते मॅडम तुम्ही देखील पुढेच बसा, मी तुमच्या मांडीवर बसते. आणि त्यानंतर ती त्या आरोही त्याच्या मांडीवर बसते आणि त्यानंतर त्या दोघी कारमध्ये बसलेले असताना थोड्याच वेळामध्ये तिथे येतो आणि त्यानंतर इकडे ह्या बोलत असतात की ती म्हणत असते मॅडम. त्यावर रमा म्हणते तू की नाही मला मॅडम नको म्हणत जाऊ. त्यावर ती म्हणते का, पण तुम्ही तर माझ्या मॅडमच आहात. त्यावर ती रमा त्याला सांगते खरं तर आपण स्कूलमध्ये मी तुझी मॅडम आहे, पण आता तर आपण इथे आहोत बाहेर, मग स्कूलच्या बाहेर तुला मला मॅडम म्हणण्याची काही गरज नाही आहे. त्यावर ती म्हणते ठीक आहे मग मी तुला परी आई म्हणेल. आणि त्यानंतर तिथे अक्षय येतो आणि त्यानंतर अक्षयला वाटतं ही रमा समोर का बसली आहे, कारण त्याला माहीत नसतं की आरोहीनेच तसा हट्ट केलेला आहे. त्यानंतर ती म्हणते बाबा सीट बेल्ट लावून दे ना. त्यावर तो म्हणतो तुला लावता येत नाही का, मी तर तुला शिकवला होता ना तुला लावण्याचा, तरी देखील तुला कसा येत नाही. त्यानंतर ती म्हणते ती लावण्याचा प्रयत्न करते. त्यावर तिला लावता येत नसतो तर अक्षयच तिला तो सीट बेल्ट लावून देतो आणि त्यानंतर तो थोडासा रमाच्या क्लोज जातो, कारण आरोही तिच्या मांडीवर बसलेली असते. आणि त्यानंतर त्याला सर्व जुन्या आठवणी आठवतात आणि त्यानंतर ते थोडंसं समोर जातात. तेवढ्यातच ती आरोही आधी जे गाणं रमाला आवडायचं ते गाणं प्ले करते आणि त्यानंतर ती म्हणते अय्या मॅडम हे गाणं तर माझ्या बाबाचंच फेवरेट आहे, तुम्हाला कसं माहीत, माझा बाबा तर रोज रात्री झोपताना हेच गाणं ऐकत असतो, असं तिला सांगते. त्यानंतर ती आरोही ते गाणं म्हणायला लागते आणि त्यानंतर रमा देखील आरोही गाणं म्हणत आहे हे पाहून तीही ते गाणं म्हणायला लागते. आणि त्यानंतर थोड्याच वेळात ते गाणं बंद होतं. त्यावर ती म्हणते बाबा आता आम्ही गाणं म्हटलंय, आता तू हे गाणं म्हण बरं. त्यावर तो म्हणतो नाही. आणि त्यानंतर ती हट्टच धरते बाबा तू गाणं म्हण, आम्ही दोघींनी देखील गाणं म्हटलेलं आहे. त्यानंतर तो अक्षयही गाणं म्हणतो आणि तो त्या रमाला तिच्या घरी फायनली पोहोचवतो. त्यानंतर ती आरोही गाडीतनं उतरून तिला हक करते, बाय म्हणते. त्यावर रमाला मात्र तिला सोडून आतमध्ये जावंसं वाटत नाही. तिला वाटत असतं हिला देखील मी माझ्यासोबतच घेऊन जावं. त्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तिचे डोळे पाणावलेले असतात. हे पाहून साई तिला रुमाल देतो आणि त्यानंतर अक्षय त्या साईला बघतो आणि त्यानंतर आरोही म्हणते बाबा हाच माझा फ्रेंड आहे, ह्यानेच मला तुमचा तिकडचा रस्ता दाखवला होता RK मॅडमचा, तुझ्या तिकडे तू त्यावेळेस तिला बोलायला गेला होतास त्यावेळेसचा. त्यावर तो म्हणतो तर तो अक्षय म्हणतो ही आहे परी आई आणि हा काय तर तुझा फ्रेंड, तर ठीक आहे. त्यानंतर तो म्हणतो बाळा तू चल मी आलोच. आणि त्यानंतर त्या दोघांना म्हणतो प्लीज माझ्या मुलीपासनं तुम्ही दोघांनी लांब राहा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे, पुन्हा माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.